विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख स्वागत करतो। सोलापूर महानगरपालिकेच्या भरतीबद्दल एक नवीन अपडेट आलेला आहे, एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेला आहे आणि यामध्ये मागच्या भरतीचा जो आहे ना तर तो संदर्भ दिलेला आहे। मग आता अशामध्ये सोलापूर महानगरपालिकेची भरती कधी येणार, ऑफिशियल नोटिफिकेशन काय आहे, अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे आणि नेमकं जाहिरात कधी येईल, अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात असतील ना तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा, सगळी ॲक्युरेट माहिती देणार आहे। नाव तत्पूर्वी आपली महानगरपालिकेची ही जी भरतीची जी बॅच आहे तर ती आपण लॉन्च केलेली आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आहे। 70% अभ्यासक्रम यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड आहे आणि 30% तुम्हाला लाईव्हमध्ये मिळेल। याची फीस जी आहे तर ती फक्त 1000 रुपये आहे, 999। GST वगैरे पकडून थोडंफार जास्त होईल, तर तुम्ही कन्सिडर करू शकता। आपलं ॲप्लिकेशन आहे ई-स्वयं ॲपचं, ठीक आहे। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जा, डेमो बघा, कन्सिडर करू शकता। एका क्वालिटी दर्जात्मक एज्युकेशनसाठी ई-स्वयं अकॅडमी जी आहे तर ती महाराष्ट्रात नावारूपास आलेली आहे। त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो मी। आणि जर तुम्हाला काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी आली तर 7066 155 355 या नंबरवर तुम्ही रीच आउट करू शकता ना। आता हे अपडेट काय आहे ते आपण पाहूया। बघा, हे जे अपडेट आहे हे अपडेट आलेलं आहे कधीचं, 27 तारखेचं अपडेट आहे। 27/2/2026 हे अपडेट आहे आणि टेलिग्रामवर सध्या फिरत आहे ना। आता यामध्ये जे मुख्य मुद्दा आहे तर तो आहे दस्तऐवज तपासणी अहवाल, ठीक आहे। यामध्ये काय सांगितलेलं, संदर्भ 3च्या पदभरती करता ठेवण्यात आलेली निवड यादी, प्रतीक्षा यादी 1 वर्षाची मुदत संपलेली असल्याने रिक्त पदे भरण्यात आलेली नव्हती। आता बघा, याच्या अगोदर जी 2023 मध्ये जी भरती झाली होती, ठीक आहे, 9/6/2024 ला जी भरती झाली होती, जी निवड यादी लागली होती सोलापूर महानगरपालिकेची, 2024 ला काय झाली होती, भरती झाली होती आणि त्याची यादी जी आहे तर ती लागली होती ना। अगोदर जी वेटिंग लिस्ट आहे ना तर ती 1 वर्षाची होती, म्हणजे वेटिंग लिस्ट असेपर्यंत जाहिरात येत नाही। नंतर ह्या 9/6 ला काय झालं की निवड यादी लागली आणि आता ती जी यादी आहे 8/6/2026 पर्यंत जी आहे ना तर ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 2 डिसेंबरचा दुय्यम सेवा निवड मंडळाचा जो GR आहे, ठीक आहे, की ज्यामध्ये कोणतीही परीक्षा ज्यामध्ये दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील पद आहेत MPSC सोडून सगळ्यांसाठी 2 वर्षाची जी आहे तर ती वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे आणि प्रतीक्षा यादी असताना जाहिरात येत नाही। ही जी प्रतीक्षा यादी लागली होती ही 9/6/2024 ला लागली होती आणि 8/6/2024 ला काय होणार आहे, ही एक्सपायर होणार आहे। आताचा महिना चालू आहे मार्च आणि इथून पुढे 4 महिने जे आहे तर ती जाहिरात येणार नाही आहे। म्हणजे मला सांगायचे आहे की या अगोदर सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे आहे ना तर ती ऑलरेडी भरती झालेली आहे आणि सध्या महानगरपालिकेच्या भरतीच्या जाहिरात येणार आहे असं सांगतात, पण त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेची येणार नाही आहे। मागच्या 2023-24च्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या, जी भरती प्रोसेस झाली होती, निवडणुका नाही, तर त्या भरती प्रोसेसमध्ये कुठल्या जिल्ह्यांच्या भरती प्रक्रिया पार पाडल्या होत्या याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ घेतो, जेणेकरून आता अपकमिंग कोणकोणत्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या जाहिराती आहेत तर ते येणार आहेत हे देखील आपल्याला समजेल। नुकतीच आता काल परवा संभाजीनगरची जी जाहिरात आहे 222 पदासाठी ती देखील जाहीर झालेली आहे ना। आता यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे ना तर ते देखील विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे। म्हणजे आता जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना कदाचित चान्स मिळू शकतो, तर ज्यांनी त्या वेटिंग लिस्टमध्ये आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आपली ही जी सोलापूर महानगरपालिकेची वेबसाईट आहे किंवा जी प्रतीक्षा यादी आहे त्याच्यावरती तुमची नजर ठेवा। आशा करतो सोलापूर महानगरपालिकेचं हे अपडेट तुम्हाला आवडलं असणार आहे। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता। आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया, राम राम।